गोळा उडवायसाठी आता तुम्ही वर्कआउट तर रेग्युलर करता, गोळ्याचं वर्कआउट सोबत जरा थोडं ताकदीचं पण वर्कआउट करायचं. ताकदीच्या वर्कआउट मध्ये थोडस डबल बार समजा, हे बघा असं उभं राहायचं, असं वर जायचं, परत खाली. हे बघा ह्या पद्धतीने ना स्लो मध्ये, जास्त फास्ट नाही जास्तही नाही, गाय करायची नाही, स्लो मध्ये असे मारायचे. याने काय होतं मसल वगैरे ना पूर्ण असे टाईट होतात. गोळ्याच्या ह्याला आहे ना एकदम मदत होती माहितीये का. मारसागर खाली वर का फक्त जोका घेऊन मारायचं. पाय सरळ कर, पाय सरळ कर, पाय सरळ कर, खाली जा खाली. हा असं, येस. हा ह्या पद्धतीने ना, त्या पद्धतीने सगळ्यांनी मारायचं. बस होतं. सिंगल बार मध्ये आहे ना, सिंगल बार मध्ये बघ पहिल्यांदा ना असं सिंपल, हे बघ पूर्ण बॉडी ना अशी सरळ ठेवायची, हाताचं अंतर घ्यायचं आणि हे बघ पूर्ण आहे ह्या पद्धतीने मारायचं. ह्या पद्धतीने मारायचं. सरळ पाय जुळून घे. हा हा जा, पूर्ण शरीर खाली सोडून द्यायचं. हा हा जा वरती. हा ह्या पद्धतीने झालं पाहिजे. थोडस गोळा टाकण्यासाठी ना ताकद पण तयार झाली पाहिजे माहितीये का. तुम्ही टेक्निक वापर करता, काय करता, कोणाचं टेक्निक टाकतं, थोडीशी ह्याच्यात एक्स्ट्रा जर अजून फोर्स लागत असेल, थोडीशी ताकद तयार झाली तुमच्या शरीरात, मग अजून एकदम स्पीडने जाणार गोळा माहितीये का. आता बाकीने बऱ्याच जणांचा गोळा कमी पडतो, त्यासाठी हा लय महत्वाचा वर्कआउट आहे. आता बघ पण मारायचं, हे बघा आज धरायचं सिंपल, हे बघा ही पद्धती. असे ना प्रत्येकाचे ना बाबा तुम्हाला किती जातात, 5 जातात 10 जातात ना, प्रत्येकाचं सेट बाबा पहिल्यांदा 5 मारलं, आज 5 मारलं, उद्या 6 7 असं वाढवत जायचं. दोन्ही प्रकारे मारायचं, सिंगल बार डबल बार. 100% तुम्हाला गोळ्याला मदत होणार. सागर मार. हातात अंतर घे. हा हा याला मापात अंतर घ्यायचं, थोडस बॉडीच्या रेस. मार. हे बघा ह्या पद्धतीने खालीवर मारायचं, एकदम कसं सरळ मारतोय. उतर खाली बस. आले एवढं एवढं तर माप असतंच. माप आता कसं धरता तुमचे स्टेपनुसार समजा धरलं, आले पुढं आणि मी जोरात जर किती मूवमेंट आहे ना, हे जायला पाहिजे शरीर पूर्ण असं पुढे हे करून द्यायचं. लय पण हाईट नाही द्यायची बरं का. दानाची रेषी ना बरोबर आहे ना, असं पूर्ण झटका बसला पाहिजे. हे हाताचा पण वापर झाला पाहिजे बघा. असं आहे ना, जो झटका आहे ना तो पूर्ण बसला पाहिजे. एकदम स्पीडने. हा हा मस्त.